मी गिरिजा गोडबोले तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात जॉन्सन्स बेबी संगोपन इन असोसिएशन विथ इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स। आपल्या मुलाचं जसं वय वाढत असतं, त्याची उंची वाढत असते, वजन वाढत असतं, तसंच त्याची मानसिक आणि बौद्धिक वाढ देखील होत असते। हे सगळे बदल जरी किती नैसर्गिक असले तरी त्यांची माहिती असणं हे अत्यंत आवश्यक असतं, कारण हे सगळे बदल योग्य त्या टप्प्यांवरती व्हायला पाहिजे। तुमच्या वाढत्या मुलात होणारे हे सगळे बदल कोणते आणि त्यांना कसं सामोरं जावं याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे एक सेलिब्रिटी कपल। आपण अनेक मालिकांमधून ह्या अभिनेत्रीला बघितलं आहे, ती अत्यंत गुणी अभिनेत्री आहे आणि तिच्याबद्दल बरंच काही अजून मी तुम्हाला या एपिसोडमध्ये सांगणार आहे। सर्वप्रथम तिचं स्वागत करूया समीरा गुजर जोशी आणि तिचे यजमान जे एका ऍडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये कार्यरत आहेत, श्रीयुत अमेय जोशी। आज आपल्या बरोबर जे तज्ञ चर्चेत सामील होणार आहेत ते बाल आरोग्य आणि बाल विकास तज्ञ आहेत आणि ते गेली 22 वर्ष अहमदनगर इथे सक्सेसफुली प्रॅक्टिस करतात। स्वागत करूया डॉक्टर सुचित तांबोळी यांचं। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। समीरा, तुझ्या लेखीबद्दल मला माहिती आहेच, पण मला प्रेक्षकांना स्पेशली सांगायचं आहे की हे चाइल्ड तुम्ही प्लॅन केलं होतं आणि त्या प्लॅनिंगचा एक भाग तुझा अभ्यास असाही होता, तर तू प्लीज प्रेक्षकांना सांग की हे नक्की काय प्लॅनिंग होतं तुमचं। अगं नाही, असं म्हणजे प्लॅनिंग असं नव्हतं, पण माझ्या डोळ्यासमोर हे नक्की होतं की आपण आजकाल जसं करिअरला पण खूप प्राधान्य देतो आणि लहान वयातच अभिनय करायला लागले, बरोबरीने शिकत होते, तरी ते अगदी तिरळे असतात, त्यामुळे खूप भीती वाटू शकते। काही लोकांना वाटते की हे असं काय आहे किंवा असं का बघतंय, तर हे तिरळेपण जे थोडंफार कधीतरी येतं ते पूर्णपणे कधी जातं किंवा ते कधी जावं? नैसर्गिकरित्या मुलांची नजर स्थिर होणं हे 1.5 महिन्याला जरी असलं तरी तिरळेपणा जो आहे हा 6 महिन्यापर्यंत असतो आणि 6 महिन्यापर्यंत तिरळेपणा हा नैसर्गिक मानला जातो। म्हणजे तोपर्यंत जे डोळ्याचे स्नायू असतात ते त्यांची ताकद येणं आणि त्यांची स्थिरता येणं हे नैसर्गिक असतं। बरं, मला डॉक्टर या संदर्भात विचारायचं, जसं ती आता म्हणाले की आपल्या कल्पना खूप वेगळ्या असतात, पण प्रत्यक्षात जेव्हा बाळ हातात येतं तेव्हा कधी कधी त्याच्या डोळ्यात ओळखच नसते। म्हणजे असं वाटतं की अरे मी आई आहे तुझी, तुला कळतंय की नाही, आणि ते ती ओळख नेमकी कधी पटते बाळाला, कधी कळतं की ही व्यक्ती म्हणजे माझी आई आहे? याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला बाळ आईला ओळखायला जे लागतं तर ते 2 महिन्याच्या वेळेला ओळखणं नॉर्मल आहे। परंतु बौद्धिक विकासाचे जे कार्यक्रम आपण दिले की ज्याच्यामध्ये आपण जन्मताच्या बाळाला 4 गोष्टी जर करायला सांगितल्या आईला की आपल्याला नजरेला नजर देऊन गप्पा मारणं, म्हणजे बाळ जन्मता लगेच, आणि नजरेला नजर देऊन बाळाशी बोलणं, त्याच्यानंतर चिमणाळं आणून ते फिरवणं आणि खुळखुळे आणून वाजवून खेळणं, आणि रेडिओ किंवा टेप रेकॉर्डर बाळाच्या पासून 1 ते 1.5 फूट अंतरावरती ठेवून रोजची 3 तास बाळाला गाणी ऐकवणं, या जर 4 गोष्टी पाळल्या गेल्या तर त्या बाळाच्या बाबतीमध्ये जे तुम्ही म्हणताय की आईची जी ओळख आहे किंवा आईकडे बघून हसणं हे 21 दिवसाच्या वेळेला सुद्धा आलेलं आम्ही बघितलेलं आहे। याला बौद्धिक विकास कार्यक्रम म्हणतात, की जे आपण जन्मल्यापासून कोणती खेळणी द्यायची, कोणतं वातावरण द्यायचं, कशा प्रकारे खेळायचं, काय करायचं हे महत्वाचं असतं, कारण पहिल्या 1.5 वर्षामध्ये बुद्धीची वाढ जी असते ती 85% असते आणि 2.5 वर्षापर्यंत ती 90% ते 95% असते, 6 वर्षापर्यंत पूर्ण मेंदूची वाढ झालेली असते, म्हणजे मज्जातंतूचं जाळं पूर्ण विकसित झालेलं असतं। डॉक्टर, आपली एक सवय असते की आपण कुठचं आपलं बाळ दिसलं की आपण त्याशी बोबडं बोलायचा प्रयत्न करतो। असं म्हणतात की असं बोलू नये कारण ते बाळ पटकन उचलते ती भाषा, हे कितपत खरंय? एकदम बरोबर आहे। कसं असतं की बाळाशी बोबडं बोलण्याने बाळ लवकर बोलायला शिकेल किंवा बाळाचा आपण लाड करतोय त्याच्यामुळे ते बोबडं बोलणं आवश्यक आहे असं पालकांना, काही जणांना वाटत असतं, पण ते चुकीचं आहे। तुमच्या ओठाची हालचाल, तुमच्या जिभेची हालचाल, तुमचे होणारे उच्चार, या सगळ्यांकडे ऍक्शन्स, याच्याकडे सगळ्याकडे लक्ष असतं बाळाचं, आणि मग तुम्ही जसं बोलता तसं ते बोलण्याचा प्रयत्न करत असतं, त्यामुळे मग ते बोबडं बोलायला लागतं। शब्दांचा विकास, त्याचबरोबरीने त्यांच्या भाषेचा विकास हा होत असतो आणि तो वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये असतो। उदाहरणार्थ र चा उच्चार जो असतो हा बऱ्याचदा मुलं ल करतात आणि त्याचं कारण असं असतं की 5 वर्षापर्यंत ते नैसर्गिक आहे, पण 5 वर्षाच्या नंतर जर तो बोलत असेल आणि बोबडं बोलत असेल तर मग त्याला मात्र वाचाउपचारांच्या तज्ञांकडे जायची गरज आहे किंवा डॉक्टरांना सांगायची गरज असते। अजून एक प्रश्न आहे असा की अगदी लहान बाळाला आपण जेव्हा असंच उचलतो, फक्त त्याला काखेत हात घालून उचलता येत नाही, तेव्हाची गोष्ट वेगळी असते, कारण तेव्हा त्याला आडवंच ठेवावं लागतं। पण एकदा जरा थोडं मोठं बाळ झालं, त्याला असं बसतं उचलता आलं की लगेच बसवायचा प्रयत्न अनेक लोक करतात,
म्हणजे त्याला बॅलन्स करावं त्यांनी, तर ह्यानी काय अपाय होऊ शकतो का? अपाय होऊ शकतो. म्हणजे आता कसं असतं की बाळ कुठल्या माइलस्टोनला तयार आहे, म्हणजे कुठल्या टप्प्याला तयार आहे त्याच्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. आता आपल्याला त्याच्यासाठी हे माहिती पाहिजे की कुठल्या वयात काय करायला पाहिजे. मग 2 महिन्याचं मूल झालं आईकडे बघून हसतं की नाही, 4 महिन्याचं मूल झालंय ते मान धरतंय की नाही, 8 महिन्याचं मूल झालंय स्वतःहून बसतंय की नाही, 1 वर्षाचं मूल झालंय ते उभं राहतं चालतंय की नाही. तर आता तुम्ही जे म्हटलात की त्याला बसवायचा प्रयत्न करणं हे 8 महिन्याच्या आतमध्ये करणं चुकीचं आहे. बाळाला उभं धरणं योग्य आहे, कारण पाजल्यानंतर आपण उभं धरायला सांगत असतो, त्याच्यामुळे ढेकर काढल्यानंतर बाळाचं गॅसेस वगैरेचा त्रास होत नाही, त्यामुळे जन्मतः सुद्धा बाळाला उभं धरायला काही हरकत नाही. मान धरणं फक्त योग्य महत्वाचे असते त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात काहीच हरकत नाही. परंतु 4 महिन्याचंच बाळ झालंय आणि आपण बसवायला लागतो, मग त्यामध्ये काय होतं की बाळाला तो माइलस्टोन अजून यायचा आहे आणि ती त्या स्नायूंची वाढ झालेली नसते. म्हणजे मोठ्या स्नायूंची वाढ, लहान स्नायूंची वाढ, त्याच्यासाठी लागणारं मेंदूतलं मज्जातंतूचं जाळं हे सगळं काही तयार नसतं. आणि मग ते आपण करायचा प्रयत्न केल्यानंतर काही मुलांच्या बाबतीमध्ये असे प्रॉब्लेम्स येतात की त्यांना काही वेगळे गोष्टी ना तोंड द्यायला लागतं. उदाहरणार्थ पाठीला कुबड येणं असो किंवा इतर काही गोष्टी असो, तर या गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी योग्य वयात योग्य गोष्टी करणं चांगलं. आणि त्यासाठी आपण थोडीशी वाट पाहायला पाहिजे की म्हणजे बऱ्याचदा हल्ली आयांना असं वाटतं की कधी एकदाच माझं बाळ आता 2 महिन्यात, म्हणजे तुमच्याकडे काही असं जादूचं औषध आहे का की ज्याच्याने ते शाळेत जायला लागेल, आणि अशा टाईपचं जे असतं ते न करता योग्य वयात योग्य गोष्टींना आपण वाट पाहायला पाहिजे. डॉक्टर, याविषयी मला आणखीन एक विचारायचं की पालथं पडणं हे पण एक महत्वाचा माइलस्टोन किंवा स्टेज असते. मी अनुश्रीच्या बाबतीत याचा अनुभव घेतला की खूप लहान असताना अनेकदा ती रोलच व्हायची, म्हणजे स्वतःहून असं आता खाली ठेवलं आणि ती स्वतःहून पालथी झाली, आणि आम्हाला आश्चर्य वाटायचं की अरे ही 1 महिन्याची पण नाही, पालथी कशी होते. नंतर असं वाटलं की ती विसरली, आणि मग ती ऍक्च्युअली जेव्हा पालथी पडायला लागली तर हे नेमकं वय काय असतं आणि असं मूल जन्मतः पालथं होऊ शकतं का? हो, मी मगाशी जे 4 गोष्टी सांगितल्या त्या सोडून बाकीचे जे माइलस्टोन्स आहेत हे खूप व्हेरिएबल असतात, आणि हे 4 कॉन्स्टंट माइलस्टोन्स आहेत, म्हणून यांच्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की पालथं पडणं आहे, तसंच रांगणं. काही मुलं रांगत नाहीत, डायरेक्ट उभी राहायला लागतात, तर हे नैसर्गिक आहे. म्हणजे याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल नाहीये, कारण त्या मुलांच्या मध्ये त्या प्रक्रिया झाल्या नाही तरी सुद्धा ते काही ॲबनॉर्मल नसतं, त्याच्यामुळे त्याच्यात काही काळजी करण्याचं कारण नाही. त्यामुळे हे जे माइलस्टोन्स आहेत ते आपण त्याच्याकडे जास्त लक्ष न देता 4 महत्वाचे जे माइलस्टोन मगाशी मी सांगितले तेच लक्षात ठेवणं महत्वाचं असतं, आणि ते जर त्या वयात नाही झाले तर मग मात्र काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं असतं हे लक्षात ठेवायला पाहिजे. लहान मुलांमध्ये वजन जास्त, गरजेपेक्षा जास्त असणं आणि त्यांनी काही अफेक्ट होणं असं शक्य आहे? हो, असतं. म्हणजे आता कसं असतं की जन्माच्या वेळेला जे वजन असतं तर ते त्याच्या वजनाच्या बरोबर दुप्पट वजन 4 महिन्याच्या वेळेला असतं, आणि 1 वर्षाच्या वेळेला तिप्पट असतं. आपल्याकडे काय होतं की आता 2.5 किलोचं बाळ जन्माला आलं आणि ते 1 वर्षाच्या वेळेला 7.5 किलो झालं, 3 किलोचं बाळ 9 किलो झालं, शेजारणीचं बाळ असतं 9 किलो, माझं बाळ असतं 7.5 किलो. मग मी म्हणतो काय डॉक्टर आहोत ते बघा ना, हे किती बारीक आहे बाळ, आणि हे काही खातपीत नाही, असं नाही तसं नाही, पण वजन मी त्यांना सांगतो की वजन किती वाढलं, दोघांचे वजन तिप्पट वाढलं, मग ते नैसर्गिक आहे. डेव्हिड बार्कर नावाच्या एका शास्त्रज्ञांनी आता एक नवीन सिद्धांत मांडलाय की त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय की जी मुलं जन्माच्या वेळेला गर्भातली वाढ, कारण 3 प्रकारची मुलं बारीक असतात, एक ज्यांची गर्भातली वाढ कमी असते, एक जी चणच बारीक असते, म्हणजे आई बारीक आहे, वडील बारीक आहेत, आणि मग ते मूल कसं काय जाड असणार आहे, ते जशी खाण तशी माती असते, आणि त्यामुळे त्याप्रमाणे ते असतं, म्हणून असतं. आणि एक सारखं आजारी पडणार, तर सारखं आजारी पडणारं जेव्हा असतं ते डॉक्टरांच्या औषधांनी बरं होईल. याच संदर्भात एक असा समज आहे, कारण आता आपली गैरसमज दूर करण्याची वेळ आली आहे. लहान बाळाच्या पायामध्ये जड वाळे किंवा एकदा दागिना असतो जो पायात घातला जातो, ते तांब्याचे किंवा चांदीचे पण जड असे घालावेत, म्हणजे ताकद येते पायात, असा समज आहे. तर हे कितपत बरं आहे? हे अगदी पूर्णपणे चुकीचं आहे, कारण ताकद जी असते ती त्या बाळाच्या वाढीबरोबर येणार असते, आणि त्यामुळे त्या ताकदीचा या वाळे घालण्याने काही संबंध नाही. वाळे घालण्याने उलट प्रॉब्लेम काय येतो की बाळाला चालताना अडथळे निर्माण होतात, कारण ते एवढं जड घेऊन चालायचं म्हणजे प्रॉब्लेम असतो. म्हणजे त्यामुळे उलट ते चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी करू नयेत. त्यांचे नैसर्गिक वाढीसाठी ज्या गोष्टी लागणाऱ्या असतात की आता व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे अतिशय महत्वाचं आहे चालण्यासाठी, ते जास्त महत्वाचं आहे. आपल्याकडे काय होतं की हल्ली सगळे फ्लॅट संस्कृती असल्यामुळे मुलांना सूर्यप्रकाशच मिळत नाही,
आणि सूर्यप्रकाश मिळणं जास्त महत्वाचं आहे वाळे घालण्यापेक्षा. अगदी. आणि मग सूर्यप्रकाश जर त्यांना लहानपणापासून जर मिळाला तर ती मुलं एकदम चांगल्या प्रकारे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असेल तर त्यांना वाळे घालण्याची गरजच नाही, ते चालणारच ते चांगल्या वेळेवरती. पण त्याची जास्त गरज आहे, म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून याचा विचार करायला. तुम्हाला तुमच्या लहान मुलाला जर वेट लिफ्टर करायचं असेल तर 20-25 वर्षांपर्यंत थांबा. बाळ अवस्थेमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम पुरतंय की नाही एवढी खात्री करून घ्या, वाळे घालण्याची गरज नाहीये. इथे आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जॉन्सन्स बेबी संगोपन. आईने फक्त 4 गोष्टी जन्माच्या वेळेला बाळाच्या बाबतीमध्ये पाळायची गरज असते स्तनपानासाठी, की एक म्हणजे 4 वेळा जेवायचा, नाश्ता वेगळा करायचा, सगळ्या प्रकारचं अन्न खायचं, संपूर्ण विश्रांती घ्यायची आणि मन प्रसन्न ठेवायचं. ब्रेक नंतर स्वागत. तुम्ही पाहत आहात जॉन्सन्स बेबी संगोपन. आज आपण बाळाच्या वाढीतले महत्वाचे टप्पे याबद्दल चर्चा करतोय. मला असं वाटतं की प्रत्येक तुम्ही जसं म्हणाल तसं 4 गोष्टी या ठराविक ठरलेल्याच आहेत, त्या त्याच वेळी व्हायला पाहिजेत. त्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी काही बाळांच्या लवकर होतात, काही बाळांच्या उशिरा होतात. पण मला असं विचारायचं की हा जो चार्ट आहे किंवा हा जे एक फॉर्मॅट आहे ते मुलीसाठी आणि मुलासाठी वेगळं असतं का? हो, म्हणजे वाढीच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं, कारण वजन मुलींचं कम्पॅरेटिव्हली कमी वाढत असतं आणि मुलांचं जास्त वाढत असतं. त्याचबरोबरीने बोलणं जे आहे तर ते मुलींच्या मध्ये लवकर येतं, मुलांच्या मध्ये थोडंसं उशिरा येतं. पण स्नायूंची वाढ ही मुलांच्या मध्ये जास्त लवकर असते, मुलींच्या मध्ये थोडीशी नंतर असते. अशा प्रकारच्या गोष्टी असू शकतात. तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं एखाद्या मुलाची वाढ किंवा वजन वाढत नसेल त्याची काही कारणं असू शकतात. त्यापैकी एक कारण गर्भातच त्या मुलाची वाढ झाली नाही, म्हणजे प्रीमच्युअर बाळ आहे हे एक कारण असू शकतं. प्रीमच्युअर असलं की सगळा ग्रोथ चार्टच बदलतो, त्याचे सगळे माइलस्टोन्स बदलतात. तर अशा आई वडिलांनी काय एक्सपेक्ट करावं? आपल्याकडे पूर्ण दिवस जन्माला येणारे परंतु वजनाने कमी असणारे जास्त आहेत. आणि त्याला कारण काय आहे की आईचं वजन हे आपल्याकडे 16 वर्षाच्या मुलीचं वजन 45 किलो पाहिजे आणि उंची 145 सेंटीमीटर पाहिजे. आणि त्यानंतर जे वजन असतं गर्भार अवस्थेत 9 महिन्यात वजन 9 किलो ते 11 किलो वाढायला पाहिजे. जर 9 किलो ते 11 किलो वजन वाढलं तर येणारं मूल जे असतं ते साधारणतः 3 किलोच्या दरम्यान असतं. पण हे होत नाही, कारण आई प्रेग्नन्सीमध्येच कमी खाते आणि तिथे पण ती काम करत राहते, विश्रांती तेवढी घेत नाही, असे प्रॉब्लेम्स असतात. आता कितीतरी कमी वजनाची मुलं नंतर खूप चांगली कशी होतात की आईने फक्त 4 गोष्टी जन्माच्या वेळेला बाळाच्या बाबतीमध्ये पाळायची गरज असते स्तनपानासाठी, की एक म्हणजे 4 वेळा जेवायचा, नाश्ता वेगळा करायचा, सगळ्या प्रकारचं अन्न खायचं, संपूर्ण विश्रांती घ्यायची आणि मन प्रसन्न ठेवायचं. या 4 गोष्टी जर पाळल्या आणि मन प्रसन्न राहण्यासाठी माहेरी राहिलं तर मला खात्री आहे की प्रत्येक बाळाचं वजन 50 ग्रॅम रोजचं वाढतं. एखादं बाळ जर 7व्या महिन्यात किंवा त्याच्या आधी झालं, 37 वीक्सच्या आधी झालं, तर त्याची ग्रोथ आपण कशी कन्सिडर करायची? म्हणजे त्या महिन्यापासून त्याचा पहिला महिना मोजायचा? नाही, त्याच्या 9व्या हे महिन्यात? अतिशय चांगला प्रश्न आहे. याला आपण करेक्टेड एज म्हणतो. म्हणजे करेक्टेड एज हा शब्द असा असतो की ज्याच्यामध्ये त्या बाळाच्या बाबतीमध्ये जेव्हा ते जन्माला येणार आहे, म्हणजे त्याची जी जन्माची तारीख दिलेली असते, अपेक्षित तारीख आहे, तेव्हापासूनच ती मोजली जाते. आणि असं 1 महिन्याचा नाही, 1 महिन्याचा नाही, त्यावेळेला तो जन्माला आला. म्हणजे जरी तो 6 महिन्याचा जन्माला आला आणि 3 महिन्याचा झाला नंतर आपण तरी सुद्धा त्याला ते 3 महिने मायनस केले जातात. अच्छा. आणि त्या मुलाच्या बाबतीमध्ये 2 वर्षापर्यंत त्याला हा ऍडव्हान्टेज दिला जातो. म्हणजे त्यांनी पोटातले 2 महिने बाहेर काढलेत असं समजायचं. आणि त्याला 2 वर्षापर्यंत हा ऍडव्हान्टेज दिला जातो. म्हणजे 2 वर्षापर्यंत त्यांनी पिकअप करायला हरकत नाही. लोक सांगतात की चालत नाहीये ना, वॉकर घ्या आणि वॉकरमध्ये ठेवा, 2 दिवसात इथे तिथे धावायला लागेल. तसं खरंच होत नाही, तसं होत नाही. उलट काही वेळेला काय होतं, वॉकर मध्ये चालवल्याने त्याचे पाय वाकडे होऊ शकतात
किंवा त्याच्यामध्ये काही स्नायूंच्या मध्ये अडचणी निर्माण होतात, बाक येणं असतं, तर त्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे आधी मी मगाशी जे म्हटलं की माइलस्टोन्सला त्या तयार आहे की नाही बाळ, हे पण महत्वाचं असतं. तर हे जे माइलस्टोन्स आहेत याच्यामध्ये आपण पालक म्हणून काय मदत करू शकतो? म्हणजे जेव्हा अनुश्री चालायला लागली किंवा रांगायला लागली तेव्हा असं वाटलं की अरे हिला कुणी शिकवलंय सगळं, ही स्वतःच शिकली. तर हे छान आहे, हे फिलिंग खूप छान आहे की ती मुलं स्वयंप्रेरणेने काहीतरी करतायत. पण आपण पालक म्हणून त्यांना काय मदत करू शकतो किंवा किती मदत करावी? म्हणजे किती मदत करावीपेक्षा किती मदत करू नये हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी हे सांगत असतो की त्या मुलाला स्वतःच्या गतीने वाढू द्या, आणि त्या गतीने वाढताना मुलं खूप छान वाढतात. म्हणजे ते मूल जर तुमच्या घरातले उचकापाचकी करत असेल, तुमचं सगळं घर अस्ताव्यस्त करत असेल, तर ते मूल सर्वात चांगलं मूल आहे. पण त्याच्यावेळी जर ते मूल जर शहाण्यासारखं बसलेलं असेल, ते बोलत नाहीये, ते तुमच्या आज्ञा एकदम असं पाळतंय, तर ते मूल म्हणजे थोडंसं काहीतरी शंका व्यक्त करण्यासारखं मूल असू शकतं. त्याच्यामुळे म्हणजे उलट आपल्याला असं मूल पाहिजे की जे मूल त्या वयात त्या गोष्टी करतंय आणि त्यासाठी त्या योग्य वयातली योग्य खेळणी आणली पाहिजे. आता उदाहरणार्थ आपण असं धरूया की बाळ पालथं पडतंय आणि त्याला पुढे सरकायचंय, तर त्याच्यासाठी ते वॉटर बॉल मिळतात की ज्याच्यामध्ये बदक असतं, छान रंगीत असतं. मग बाळ त्याच्यावरती हात मारतं, हात मारल्यावरती ते पुढे जायचा प्रयत्न करत असतं. त्यावेळेला तुम्ही फक्त बाळाच्या पायाच्या तिथे तुमचा हात ठेवला तर तुमच्या हातावरती बाळ पाय मारतं आणि पुढे जातं. म्हणजे तुमची थोडीशी मदत पण झाली, पण तुम्हाला ती मदत तुम्ही मुद्दाम बाळासाठी केलेली नाहीये, ती त्याचा नैसर्गिक प्रक्रियाच तुम्ही फक्त एनहान्स केलेली आहे, आणि मग ते बाळ पुढे सरकायला लागतं. अशाच प्रकारे आपण प्रत्येक माइलस्टोनच्या बाबतीमध्ये की जिथं फार इंटरफिअर नाही करायचं, ढवळाढवळ नाही करायची, कारण बऱ्याचदा पालकांना खूप ढवळाढवळ करायची सवय असते, आणि ती ढवळाढवळ न करता त्यांचं कशा प्रकारे ओरिजिनली चांगले ते करतील याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे ढवळाढवळ न करता आपण थोडीफार जी मदत प्रेमाने काळजीपोटी जी आपण करतो तेवढी करण्यास काही हरकत नाहीये. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. पाहत रहा जॉन्सन्स बेबी संगोपन. डॉक्टर, आपण खेळणी ज्या विकत घेतो तेव्हा आपण रंग आणि आकार याला खूप महत्व देतो, पण लहान मूल हे रंग आणि आकार नक्की कुठच्या वयात ओळखायला लागतो? ब्रेकनंतर स्वागत. तुम्ही पाहत आहात जॉन्सन्स बेबी संगोपन. आपण मगाशी खेळण्यांबद्दल बोलत होतो आणि आम्हाला एक खेळण्यांबद्दल खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. डॉक्टर, आपण खेळणी ज्या विकत घेतो तेव्हा आपण रंग आणि आकार याला खूप महत्व देतो, पण लहान मूल हे रंग आणि आकार नक्की कुठच्या वयात ओळखायला लागतो? आता याच्यामध्ये कसं असतं की उभी रेघ आणि आडवी रेघ हे साधारणतः येतं पहिल्यांदा 14 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत उभी रेघ आडवी रेघ समजते. त्यानंतर त्रिकोण समजतो, मग चौकोन समजतो, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाकीचे जे आकार असतात की क्यूब वगैरे जे असतात ते उशिरा समजा. स्वतः काढणं जे आहे बाळाचं ते 4 वर्षाच्या वेळेला चौकोन काढणं अपेक्षित आहे, आणि रंगाचं ज्ञान 6 वर्षाच्या वेळेला सुद्धा नॉर्मल असतं. म्हणजे आपल्याकडे काय होतं की बरेचदा पालक खूप काळजीत असतात की अरे 2 वर्षाचं बाळ झालंय आणि ते रंग ओळखतं की नाही, पण काही घाबरायचं कारण नाही. रंगाचं ज्ञान 6 वर्षापर्यंत जरी आलं तरी ते नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याच्यात काही घाबरायचं कारण नाही.
आता वेळ झाली आहे आपल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांकडे जायची. आपल्या प्रेक्षकांना काही प्रश्न आहेत, आपण बघूया काय आहेत. माझं नाव वैशाली कोळी. डॉक्टर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माझं बाळ 6 महिन्याचं झालं पण अजूनही ते उपळं होत नाहीये, तर मला त्याला बालरोग तज्ञाकडे न्यायला हवं काय? 6 महिन्याचं बाळ झालंय आणि ते पालथं पडत नाहीये किंवा हे करत नाहीये, तर त्या बाळाला नक्कीच बालरोग तज्ञांची गरज आहे आणि त्याला दाखवायला आवश्यकता आहे. हॅलो डॉक्टर, मी शुभांगी टोंगे. मला असा प्रश्न विचारायचा आहे. माझ्या बहिणीची मुलगी 1 वर्षाची आहे, परंतु अजून तिला दात आलेले नाहीत, तर त्याचं काय कारण असू शकतं? बाळाला 2.5 वर्षापर्यंत फक्त 20च दात यायचे असतात, त्यामुळे त्याच्यात काळजी करण्यासारखं बिलकुल काही नाहीये. आणि फक्त एवढं पाहिलं पाहिजे की व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचं प्रमाण योग्य आहे की नाही, ते पाहण्याची मात्र गरज असते. आय एम शुअर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली आहेत. अजूनही बऱ्याच गोष्टी नव्याने आज मला कळल्या. आय एम शुअर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या असतील, कारण काही गोष्टी आपल्याला ऐकून माहिती असतात, कुठेतरी आपण वाचलं असतं, पण त्याची टेक्निकल इन्फॉर्मेशन आपल्याकडे नसते आणि ती खूप महत्वाची असते. तर इथे येऊन आज कसं वाटलं आणि प्रेक्षकांना काय सांगशील? आजच्या स्त्रीसमोर आई म्हणून खूप आव्हानं आहेत, कारण तिला करिअर पण करायचंय, घरही सांभाळायचंय. तर हे सगळं करत असताना मला वाटतं आई, बाबा आणि सगळेच कुटुंबीय हे सगळे जर त्याच्यामध्ये सहभागी झाले तर आपला खूप आईवरचा भार खूप हलका होऊ शकतो. मला अशी साथ अमेयकडून लाभली, माझ्या सासर माहेर दोन्हीकडून लाभली आणि माझी अपेक्षा आहे की अशीच साथ प्रत्येक घराघरामध्ये दिसावी, तर सगळीच बाळं, आपली पुढची पिढी आहे ती अतिशय सुदृढ, सशक्त आणि मनाने सुद्धा खंबीर असेल. डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय टिप द्याल? मुलांना सर्वात चांगलं जर बनवायचं असेल तर सर्वात चांगले पालक कोणते असतात की जे त्या मुलाच्या फार वाढीच्या मध्ये करत नाहीत, पण त्याला प्रोत्साहन मात्र देतात. आणि त्याला प्रोत्साहन दिलंच पाहिजे. त्याला त्याच्या योग्य वयात योग्य गोष्टी होत आहेत की नाही, त्या नसतील होत तर त्याच्यासाठी लागणाऱ्या मदत घेतली पाहिजे आणि बालरोग तज्ञांकडे त्याच्यासाठी गेलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे, त्याच्यासाठी योग्य ती शास्त्रीय माहिती जमा केली पाहिजे आणि बालविकास तज्ञांचा सल्ला पण योग्य तिथे आवश्यक तो घेतलाच पाहिजे. थँक्यू सो मच डॉक्टर, इथे आल्याबद्दल आणि तुम्ही खूप उपयुक्त माहिती आम्हाला दिली त्याबद्दल, आणि तुमचे पण खूप मनपूर्वक आभार. आजच्या भागात आपण बऱ्याच नवीन गोष्टी जाणून घेतल्या. अशाच विविध विषयांवरती चर्चा करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तुम्ही नक्की पहा जॉन्सन्स बेबी संगोपन इन असोसिएशन विथ IAP. पॅरेंटिंगचा रोल येतो की हट्टीपणा ज्यावेळेस मुलं करतात त्यावेळेस त्यांना हे बघायचं असतं की ही गोष्ट मला काय केल्यानंतर मिळणार आहे. हल्लीची मुलं फास्ट आहेत, त्यामुळे हल्ली आपण बघतो की त्यांना 2 वर्ष झाली कीच प्ले स्कूल आणि हे सगळं चालू होतं. लवकर शाळेत जायला, किंवा तुमचं काय मत आहे याच्यावर?